मेहरबान कदरदान ब्रह्मे खानदान, भाई की कहानी सुन लो खुद भाई की जुबानी। इस कहानी में एक्शन है, ड्रामा है, थ्रिल है, हाँ लेकिन रोमांस नहीं है। असंही आमच्या आयुष्यात रोमांस नाहीच आहे आणि त्यात आता वयही झालंय। अरे वय वगैरे काही नसतं रे भाई। और प्यार करने की कोई उम्र नहीं होती। तेही खरंच आहे, पण अरे काय चाललंय भाई, इकडे तुझ्यावरती जीवघेणा हल्ला झालाय, तो काय झाला कसा झाला ते सगळं ऐकायला बसलोय आम्ही, आणि हे काय चालवतेस तू? नाही ते काय ना, त्या इंजेक्शनच्या गुंगीचा अजून असर आहे, त्यामुळे जरा थोडं असं बोललो। तर असं झालं, मी 17 लोकांबरोबर फोनवर बोलत चाललो होतो, म्हणजे फोन कानाला होता तरी माझी नजर चौफेर होती, आणि अचानक माझ्या लक्षात आलं 2 माणसं माझा पाठलाग करतायत। मी इकडे गेलो तर ते तिकडे आले, मी तिकडे गेलो तर ते तिकडे आले। मग मी मुंबा देवीचं नाव घेतलं आणि मुंबापुरीच्या गल्ली बोळातून फिरायला लागलो। कधी मी गल्लीत तर ते बोळात, कधी ते बोळात तर मी गल्लीत, असा माझा गल्ल्या गल्ल्यांमधून फुल्ली गोळा चालू होता। फिर काय, फिरता फिरता एका ठिकाणी दमून थांबलो, आणि म्हणतात ना थांबला तो संपला, आणि त्या दोघांनी येऊन मला पकडलं। मग त्यांनी सिरिंज काढली। मग मी शोले मधल्या धर्मेंद्र सारखी त्यांच्याशी झटापट केली, पण वयोमानाने माझ्या लक्षात आलं की माझा आता ठाकूर झालाय, आणि त्याचाच फायदा घेऊन त्या काली आणि सांबानी मला ती सिरिंज टोचली। टोचल्या काय झालं मला कळलं नाही। मी एकदम धन्नो सारखा उधळलो आणि इकडे तिकडे धावत सुटलो। ब्रह्मे के इज्जत का सवाल आहे असं म्हणून धावत सुटलो, आणि मग एका ठिकाणी बसंती सारखा चक्कर येऊन पडलो। हे सगळं तू खरं सांगतोस का कुठल्या सिनेमाची स्टोरी? खरं सांगतोय म्हणजे हा, आता कधी कधी मी फेकतो, पण हे मात्र खरं आहे। हा अरे पण ती सिरीज खूपच ली होती ना तुला। हा, पण त्या सिरीज मधलं सगळं काही मी शरीरात जाऊ दिलं नाही, त्यात जीव घेणं काही असं नव्हतं। बहुतेक आपल्याला बेशुद्ध पडून अगम्य ठिकाणी नेऊन जेडीच्या हस्ते आपल्याला बाय बाय करण्याचा बहुतेक त्यांचा प्लॅन होता। पण तू इतका खात्रीने कसं सांगतो? अरे कारण मला एवढी गाढ झोप लागली की दिवसाची रात्र कधी झाली हे कळलं देखील नाही। मोबाईल चोरीला गेला हे देखील लक्षात आलं नाही, पण जाग आल्यावर मला वाटलं की त्यांना ते औषध विचारायला पाहिजे होतं, म्हणजे पिंट्याच्या घोरण्यापासून सुटका झाली असती। रात्री 1 डोस दिला की शांत झोप। अरे भाई, तुझ्या काही जिभेला हाड आहे की नाही? काय बोलतोय? जिभेला नाही पण पाठीला आहे, आणि ती खूप दुखत आहे। नंतर मी रस्त्यावर आलो, मदतीसाठी हात दाखवला, एक गाडी थांबली देखील। त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की सरळ पोलिसांकडे जाऊ, पण मग लक्षात आलं त्या लोकांनी समजा जेडीला खबर दिली तर, म्हणून मग आपला तिकडून निघालो आणि सरळ मार्गाने घरी आलो। सरळ मार्गाने नाही, दाराबाहेर जेडीची माणसं असतील म्हणून वाकड्या मार्गाने आलो। अरे पण तू कुठून आलास? अरे घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून आत आलो। अरे भाई मामा, तुम्ही म्हणजे एकदम फुल फिल्मी स्टंट करूनच आला तिकडे? अगं आता परिस्थितीत जुलमी झाल्यावर मला फिल्मी व्हावंच लागलं। जान बची यही बड़ी बात है। नाही पण हे आता फार होते बरं का, हे असं आपल्या कुणाच्याही जीवाशी खेळ झालेला मला चालणार नाही। बस झाला, हे जेडीचं काहीतरी एकदाच करायला हवं। त्याआधी आपण सगळ्यांनी जेवायला हवं। दुश्मनाशी लढायचं असेल ना तर अंगात ताकद हवी, आणि त्यासाठी अन्न पोटात जायला हवं। हो हो, पोटातच काय, माझ्या नसानसात काहीतरी गेलं पाहिजे। आज ना मी नुसतं पोटापर्यंत नाही, खांद्यापर्यंत जेवणार आहे। चला 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 चला। पिंट्या, आधाशीपणा काय चाललाय? जेवायच्या आधी वदनी कळवा म्हणायचं असतं, विसरलास का? सुरुवात नको करू, आधी प्रार्थना करा।
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे. जय जय रघुवीर समर्थ. अटॅक करण्याची वेळ आली आहे. तो भाई ब्रह्मे जिवंत असला तरी त्याच्या सकट सगळ्यांचा गेम करायचा तुम्हाला. या वेळेला एम फॉर मिस्टेक नाही, एम फॉर मर्डर, मास मर्डर बाकायदा. समजला काय? चला तयारीला लागा. कोण आहे रे तिकडे? हा, जो भिडतो ना तो धाकड असतो, जो लपतो तो असतो बेकड. लपत काय? समोर या ना, या ना. दोन दोन हातून जाऊ दे. या. आलो आलो आप्पा आलो. तुमचा आवाज ऐकून धावत पळत तुमच्या समोर आलो. बरं झालं तुम्ही आलात, पण मी तुमच्याशी बोलत नव्हतो. मग कोणाशी? दुश्मन, गनीम, शत्रू, तो बा. इथं कुणीच नाही. हे बघा, जसं दिसतं ना तसं नसतं, आणि जसं नसतं तसंच दिसतं. आणि जिथे काहीच दिसत नाही ना तिथे नक्कीच काहीतरी असतं. कळलं का रे? नाही. नाही तर मग सावध राहा. कारण आपण जेव्हा गाफील असतो ना तेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो. शत्रूचं सैन्य त्याच्या छावणीतून निघून आपल्या हद्दीत आलंय. मला त्याची चाहूल लागलीये आणि मी लढायला तयार आहे. तुम्ही पण तयार राहा. रात्र वैर्याची आहे. हल्ला होणार म्हणजे होणार. आपल्यावर हल्ला होणार. मला चाहूल लागली. आप्पा जरा शांत व्हा तुम्ही. आप्पा तुमची गोळी कुठे आहे? गोळी मी बंदुकीत भरली. बाबा बंदुकीची नाही, औषधाची गोळी विचारते. कुठे आहे? हो ती होय. मला वाटतं ती हो माहिती खिशात. मग आता खिशात असून काय उपयोग गोळीचा? ती पोटात जायला पाहिजे ना. तुम्हाला दुश्मनाशी लढायचं आहे की नाही? मग त्यासाठी ताकद हवी अंगात आणि त्यासाठी गोळी घ्यायला हवी, हो की नाही? शाब्बास, गुड बॉय. आता झोपा बरं शांतपणे. अरे वा, म्हणे आडवे वा. मी किती आडवा हो? दुश्मनला आडवा करायची वेळ आली आहे. ते करूच आपण, पण आपण ना टर्न बाय टर्न लढूया त्याच्याशी. सगळेजण एकत्र लढायला गेलो, दमलो तर त्याच्याशी काही लढताच येणार नाही ना. मग त्या संधीचा फायदा घेईल दुश्मन. हे मात्र तू अगदी बरोबर बोललीस नाही बाई. मग नाचून कोणाची आहे मी? चला आता तुम्ही आराम करा. ओके. मी आणि सई दुश्मनाशी लढतो, मग गरज पडली तर तुम्हाला बोल. मग तुम्ही तुमच्या सोट्याने सपासप सगळ्या दुश्मनांना मारून काढा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. इकड साले लपतात माझ्या घरी, माझ्या घराच्या बाहेर. हॅलो, या म्हाताऱ्याने बहुतेक मला बघितलंय. त्याने बोंब मारून इतर लोकांना बोलवलं तर? म्हणजे त्यांना डाऊट आला का? नाही नाही नाही, त्यांना वाटलं हा म्हातारा वेडे सगळं बडबडतोय. हो, पण आपण कधी हमला करायचा? रात्री 12 नंतर. सगळं घर झोपलं की. घर झोपेल रे, पण आज थेरडा झोपला पाहिजे ना. हे जरा म्हातारा झोपत नसेल तर त्याला कायमचा झोपून टाक.
देऊन टाक इंजेक्शन. आपण समोर या म्हटलं पाठीमागून हल्ला करतात काय? बाहेर कोणीतरी आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघते. अरे हल्ला झालाय, शत्रूचा हल्ला झालाय, लढायला तयार व्हा. भाई बंधू सही आदित्य भाई. दार खिडक्या बंद केले. हो. पिंट्या कुठे? तो जिथे आहे तिथे सेफ आहे. तू काय करतोय? पोलिसांना फोन लावतोय. पोलिसांना फोन करून काही उपयोग नाही. ठीक आहे, म्हणजे जे काही करायचे ते आता आपल्यालाच करायचंय. शक्ती वापरू, युक्ती वापरू, पण काहीही झालं तरी घाबरायचं नाही आणि आपलं मनोबल ढासळून द्यायचं नाही.
पुलिस ने चारों तरफ से इस इलाके को घेर लिया है। हमारा यहाँ से भागना नामुमकिन है। पोलीस कसे काय आले? अरे नको यार, पोलिसांना मॅटर पीटर पकडलं बिकडलं तर जेडी साहेब नंतर ओळख पण देणार नाही आणि पोलिसांचा फुकट मार पण खावा लागेल. या लोकांनी आधीच हालत खराब केली, आता पोलिसाचे फटके नको रे. माझ्या बाबांची जाम इच्छा होती मी पोलीस व्हावं म्हणून. खोटा का होईना पण आज पोलीस झालोच. अहो पोलीस काय, अख्खी पोलीस फोर्सच झालो की मी. अरे पण ते पोलिसांच्या गाडीवरचे लाईट्स, पोलिसांचा सायरन, पोलिसांचा आवाज, हे सगळं कसं काय केलंस तू? अहो सोपं आहे मामा. चोर बाजारात असे पोलिसांचे लाईट खूप मिळतात आणि मी गेल्या महिन्यातच विकत घेतलेला आणि पोलिसांचा आवाज मी फोन मधून काढला. एका पिक्चर मधला डायलॉग ऐकवला भोंग्यावर. शाबास. ते काय झालं, पिंट्यामाचा फोन आला. ते बोलले की राडा झालाय म्हणून. मी लगेच डोक्याचं इंजिन तापवलं आणि ही आयडिया केली. पण आधी मी पण जरा टरकलो. त्या डेंजर लोकांना जरा जरी भनक लागली असती ना तर त्यांनी मला भंगारातच काढलं असतं. पण मी स्वतःला सावरलं आणि स्वतःला म्हटलं, आपण ब्रह्मे नसलो ना तरी ब्रह्मे फॅमिली आपल्यासाठी आपल्या फॅमिलीपेक्षा पण जवळची. मग काय, ब्रह्मेसाठी काय पण. फिल्टर, तुला कोण म्हणलं रे की तू ब्रह्मे नाहीयेस? तू ब्रह्मेच आहेस. तू नावाने नसलास ना तरी दिलसे ब्रह्मेस. तुझ्याचमुळे वाचलो. हे बरोबर आहे, पण हे असे हल्ले तो जेडी आपल्यावरती वारंवार करत राहणार. त्यामुळे तो जेव्हा अंगावर येईल ना तेव्हाच त्याला शिंगावरती घेतलं पाहिजे. आदित्य, तुझ्याकडे जेडीचा नंबर आहे ना? हो का? ते जरा अरे दे ना. कोण आहे दलिंदर? ही काय फोन करायची टाइम आहे काय? फोन करायची वेळ नाहीये, पण जेडी तू खडबडून जाग होण्याची वेळ मात्र नक्की. अरे पण तू आहे कोण दलिंदर? दलिंदर नाही, दादा. दादा ब्रह्मे बोलतोय मी. मी काय बोलतोय ना त्यात नीट कान उघडे ठेवून ऐक. तुझी माणसं आमच्यावरती हल्ला करायला पाठवली होतीस ना, ती साभार परत केलेली आहेत. नीट मोजून घे. आणि कमी असतील ना तर पोलिसात जाऊन तक्रार कर, पण असले भेकड हल्ले आमच्यावरती कधी करू नकोस. कारण हा ब्रह्मेंचा बंगला आहे, हा अभेद्य किल्ला आहे जो कधीच ढासळणार नाही. या बंगल्यातला एक एक माणूस असा शिलेदार आहे की जो एकमेकांच्या साथीने येईल त्या संकटाला तोंड देईल आणि ते परतून लावेल. बऱ्या बोलाने तुझं चंबू कबाळावर आणि तुझ्या तोतया आदित्य सकट कुठेतरी पसार हो मुकाट्याने. आम्ही ब्रह्मे आहोत. चांगले असू तेव्हा ब्रह्मदेवालाही लाजू, पण जर का चिडलो ना तर ब्रह्म राक्षसाला सुद्धा आडवे घालू. समजलं जेडी? ब्रह्मे